रायगड पोलीस दलातील 500 सहाय्यक उपनिरीक्षक अंमलदारांची बदली प्रक्रिया खुल्या आणि पारदर्शक समुपदेशन प्रणालीद्वारे करण्यात आली। ज्येष्ठता यादीनुसार कर्मचाऱ्यांना बोलावून रिक्त जागा आणि पदे दाखवून समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पडली। त्यामुळे पहिल्यांदा समुपदेशनाने रायगड पोलीस दलातील बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे। रायगड पोलीस दलात दरवर्षी बदली प्रक्रिया होत असते। अशा वेळी कोणाची तरी ओळख दाखवून बदली केली जात होती। त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता। नव्याने जिल्हा अधीक्षकपदी रुजू झालेल्या आंचल दलाल यांनी या गोष्टीला थारा न देता समुपदेशनाने बदली प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे ज्याला जे हवे ते पोलीस ठाणे विभागाला मिळालं आहे। यावेळी अपर जिल्हा अधीक्षक अभिजित शिवतरे उपस्थित होते। ज्या सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस अंमलदार यांनी एका पोलीस ठाण्यात 5 वर्षे किंवा विभागात 12 वर्षे सेवा दिली असेल त्यांच्या बदल्या करण्यात आल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवार दिनांक 13 जून रोजी ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली। 2025-26 ची सर्वसाधारण बदल्या रायगड जिल्हा पोलीस दलची करण्यात आलेली आहे। याच्यात जवळपास 500 कर्मचारी पात्र होते। त्यांची आम्ही यावर्षी काउन्सिलिंग पद्धतीने बदली केलेली आहे। याचा अर्थ आहे की प्रत्येक अंमलदारला त्यांची सिनियरिटी अनुसार प्रत्यक्ष बोलवण्यात आलेला होता आणि प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांच्या समोर स्क्रीनवरती दिसत होता की कुठे किती वेकेन्सी आहे आणि किती जागा उपलब्ध आहे आणि त्यानुसार जे आपला शासन निर्णय आहे बदलींसंदर्भात त्याचे ग्रहित धरून तशी बदली करण्यात आलेली आहे। या निमित्त आमचा हे उद्देश होता की जे बदल्यांमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, एक पारदर्शकता ते आपण आणू आणि कोणाचाही जर जेन्युइन केस असेल तर त्याला कुठूनही सिफारिश आणण्याची काही गरज नाहीये आणि आपण त्यांची जे परिस्थिती आहे त्याचा विचार करून त्यांना बदल्या दिलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।